चला पुन्हा एकदा सुरू करू आपण. बघा, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, सोपे प्रश्न आहेत, एकदम बेसिक पक्क होणारे प्रश्न आहेत, एकदम साधे सोपे सरळ प्रश्न आहेत. आणि आपण सगळं शिकवलेल्याच्या बाहेरचा एकही प्रश्न नाही, त्याच्यामुळे लक्ष द्या फटाफट. सर्वात मोठी 3 अंकी मूळ संख्या काय विचारले, सगळ्यात मोठी 3 अंकी मूळ संख्या आणि सर्वात लहान विषम मूळ संख्या. सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे पहा, विषम संख्या कुठून सुरू होतात, 2 3 5 असं आपण चालू करतोय की नाही. म्हणजे 3 ही काय सर्वात लहान विषम मूळ संख्या आहे. आणि सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे, 3 अंकी 997. याचा दोघांचा गुणाकार करू. 7 त्रिक 21 ला 1, हातचे आले 2, 9 त्रिक 27 28 29 ला 9, हातचे आले 2, 9 त्रिक 27 28 29. किती आलं उत्तर, 2991. बघा ऑप्शन क्रमांक डी. चला ठीक आहे, पाहिलंय आपण. चला दुसरा प्रश्न पाहू. पहा, 7 अंकी मोठ्यात मोठी व 6 अंकी लहानात लहान संख्यांची बेरीज किती. आता 7 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती असते हो, 1 2 3 4 5 6 आणि 7. झालं सोपं. आता 6 अंकी लहानात लहान म्हणलं काय करायचं, 1 2 3 4 5 आणि 6 झालं. लहानात लहान संख्या म्हटलं की काय आलं, 1 लाख. मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की काय आलं, सगळं 9 9 9 9 येणार. आता फक्त बेरीज करायची. 9 ला 9 9 9 9 9 9 आणि 10 ला 0, हातचा आला 1, 9 आणि 10 झालं आपलं उत्तर. 1,99,999. कुठे पहा बरं याच्यात, 1,99,999. ऑप्शन क्रमांक बी. चला पुढे जाऊया. सोपे गणित येते एकदम, काय अडचण नाही. आता या अंकाचा वापर करून तयार आणि मोठ्यात मोठी किती अंकी म्हणते, 5 अंकी. अंक किती दिलेत आपल्याला, 1 2 3 4. आणि मोठ्यात मोठी किती अंकी संख्या तयार करायची, 5 अंकी. ती कशी तयार करायची, सम. पहिले प्रश्न वाचून घ्यायचा, प्रश्न कळाला की उत्तर आपल्याला एकदम सिंपल येते. पहा, मोठ्यात मोठी 5 अंकी आणि समसंख्या तयार करायची. 3 महत्वाचे याच्यामध्ये शब्द आहेत. मोठ्यात मोठी 5 अंकी 3 अंक आणि समसंख्या. मग आधी मोठ्यात मोठी संख्या तयार करू. मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असली की सगळ्यात आधी काय करायचं, मोठी संख्या तयार करत असताना मोठा अंक सगळ्यात आधी घ्यायचा. याच्यात मोठं काय सगळ्यात 5 म्हणून हे 5 घेतलं. त्याच्यानंतर उरलेल्यापैकी मोठं काय 4 म्हणून 4 घेतलं. उरलेल्यापैकी मोठं काय 2 म्हणून 2 घेतला. आणि शेवटी काय 0. पण आता ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली, पण ही 4च अंकी तयार झाली. आपल्याला किती अंकी पाहिजे, आपल्याला पाहिजे 5 अंकी. किती अंकी पाहिजे, 5 अंकी. मग आता 5 अंकी संख्या जर आपल्याला करायची असेल तर काय करायचं, मोठ्यात मोठी संख्या जेव्हा आपण तयार करत असतो तेव्हा जो सगळ्यात मोठा अंक असतो तो 2 वेळा घ्यायचा. म्हणजे समजा 4 अंक दिलेले असतील आणि 5 अंकी सांगितली असेल तर 2 वेळा घ्यायचा. मग हे 5 ला काय करायचं, डबल करून घ्यायचं. 5 2 वेळा घ्यायचं. मग 5 5 4 2 0. आणि काय सांगितलं शेवटी, सम. आता या संख्येमध्ये समसंख्या ऑलरेडी शेवटी 0 आलं, म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 असतं त्याला आपण समस संख्या म्हणतो. म्हणजे जशाला तशी अशीच राहिली, 55,420. ऑप्शन क्रमांक डी. 55,420. चला पुढे जाऊया. बघा, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या काय म्हणते, 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या व 4 अंकी लहानात लहान संख्या यांची बेरीज किती. आता 5 अंकी मोठ्यात मोठी, आता सगळ्यात आधी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 5 अंकी म्हणजे काहीच नाही, 9 5 वेळा लिहून घ्यायचा. किती वेळा लिहून घ्यायचा, 5 वेळा. 3 4 5 झालं. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या झाली. पण ती कशी पाहिजे म्हणते, सम. आता ही कशी आहे, विषम आहे. हिला जर सम करायचं असेल मोठ्यात मोठी तर 9च्या आधी काय येतं, 8. आणि 8 कसा आहे, मग सम आहे. मग ही काय संख्या तयार झाली, 99,998. आणि काय म्हणते, 4 अंकी लहानात लहान संख्या. 4 अंकी लहानात लहान संख्या काय असते, 1000. एकावर 3 0. दोघांची काय करायची म्हणते, बेरीज. 8 ला 8, 9 ला 9, 9 ला 9, 9 आणि 10 ला 0, हातचा आला 1, 9 आणि 10. म्हणजे 1,09,98. कुठे 1,09,98, ही आली 1,09,98. सॉरी कुठे, हा ऑप्शन क्रमांक बी, 1,09,98. एकदम सोपं. काय अडचण आहे का, काहीच अडचण नाही. चला परत पुन्हा पाहूया. बघा, आता काय म्हणते, या अंकांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी विषम संख्या कोणती. आता मोठ्यात मोठी संख्या म्हणलं की सगळ्यात आधी कोणता अंक घ्यायचा, मोठा अंक घ्यायचा. चला मोठा अंक घ्या, 8 घेतला. त्याच्यानंतर उरलेल्यापैकी मोठा 7 घेतला. त्याच्यानंतर उरलेल्यापैकी मोठा 5 घेतला. त्याच्यानंतर उरलेल्यापैकी मोठा 3 घेतला. त्याच्यानंतर उरलेल्यापैकी मोठा म्हणजे कोणीच नाही, 2च उरले. चला झालं, हे झालं एवढं. ही झाली आपली मोठ्यात मोठी संख्या. पण आपल्याला कशी पाहिजे, विषम संख्या पाहिजे. मग विषम संख्या जर आपल्याला करायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला आता हा सम अंक जो आहे तो डावीकडे न्यावा लागेल जिथपर्यंत विषम अंक येत नाही. पहा कुठं आलाय, इथंच आलाय विषम अंक, पहिल्या 3 लाच आलाय की नाही. म्हणजे दशकच्या जागेवरच विषम अंक आहे. मग 8 7 5 जशाला तसं ठेवायचं. हा 3 इकडे घ्यायचा शेवटी आणि इकडचा 2 इकडे घ्यायचा. मग 2 आणि शेवटी 3 टाकायचं. झाली आपली विषम मोठ्यात मोठी संख्या. 5 सुद्धा विषम आहे, 7 सुद्धा विषम आहे. मग यांना न्यायचं का तिकडे, यांना न्यायचं नाही. जो एककाच्या जवळचा, एकक किंवा एककापासून जो जवळ आहे, एकक म्हणजे सगळ्यात उजवीकडं किंवा त्याच्यापासून जो जवळ आहे
तो अंक काय करायचा, शेवटी घेऊन जायचा. बस एवढंच करायचं आपल्याला, काहीच नाही. मग किती आलं 87,523. कुठं आलं 87,523, ऑप्शन क्रमांक बी. चला पुढे जाऊया. पहा काय म्हणते, या संख्येतील 3च्या स्थानिक व दर्शनी किमतीचा गुणाकार किती. आता 3ची स्थानिक किंमत किती आहे, एकक, दशक, शतक, हजार. हजारच्या स्थानावर आहे ती, म्हणून 3ची स्थानिक किंमत झाली 3000. आणि दर्शनी किंमत किती असते, जेवढ्याला तेवढी. जी दिसते, दर्शनी म्हणजे काय, डोळ्यांनी जे दिसते. काय दिसलं याच्यामध्ये, आपल्याला जेव्हा 3 दिसतो तेव्हा याचा अर्थ काय घेतो आपण, 3च घेतो. जे डोळ्यांनी दिसते ते तेवढीच धरायची, त्याची स्थानिक किंमत काढायची नाही. काय म्हणते, दर्शनी किमतीचा गुणाकार किती. पहा मग 3 0 0 3 0 0 3 0 0 आणि 3 त्रिक 9 झालं. किती आलं, 9000. कुठे 9000, हे इथं 9000, ऑप्शन क्रमांक बी. चला पुढे जाऊ. 13,1313 ही संख्या खालीलपैकी कोणती. पहा 13,000. आता इथं आलं 1300. आता आपण 1300 1200 हे पहा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000 अशी संख्या लिहित असतो. समजा आपण इथं लिहिलं 4 5 3 1 2 अशी संख्या लिहिलेली असेल तर पहा, एककच्या जागेवर किती आहे 4, दशकच्या जागेवर 5, म्हणजे हे किती झाले 54 झाले. शतकच्या जागेवर 3 आहे, मग हे किती झाली संख्या 354. आता 1354 असं झालं. पण यांनी काय केलं, या हजारला 10 शतक केलं, म्हणजे या 13ला एकत्र मोजला आणि मग या दोन्ही 13ला मिळून काय म्हटलं, शे म्हटलं, शे 1300. मग 1300 म्हणजे काय असते, 1000 आणि 300 असते. बरोबर आहे, हे आपण शिकवलेलं आहे तुम्हाला, आहे की नाही, हे सगळं शिकवलेलं आहे ऍपमध्ये, तुम्हाला माहित असेल. मग आता हे 1300 म्हणजे किती झालं, मग 1300, मग 13,1300 आणि परत काय विचारलंय, 13,1313 13,1313 असं आपल्याला विचारलं त्यांनी. मग हे 13,000 लिहून घेतले आपण, हे झाले 13,000. आता 1300 म्हणजे किती झालं, मग 1000 आणि 300 झालं. बरोबर, मग हे 1000 लिहिलं आणि हे 300 लिहिलं आणि शेवटी काय आहे, पुन्हा 13 आहे. मग पहा 3 1 3 4 आणि 1, आपण याची बेरीज केली तर काय आली बेरीज, 14,313. कुठे 14,313, ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे 14,313. चला कळालं, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही, आपण शिकवलेलं आहे ते. पहा या संख्येतील 9ची स्थानिक किंमत 3च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. पहा 9ची स्थानिक किंमत 3च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. आता 9ची स्थानिक किंमत पहिली पाहू आपण, एकक, दशक, शतक, हजार. 9ची स्थानिक किंमत किती झाली, 9000 झाली. किती झाली, 9000. आता 3च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणते, मग 3 काय करू आपण, 3ची स्थानिक किंमत किती आहे 300. बघा हे झालं 300. शून्य कटला, शून्य कटला, काटाकाटी तर तुम्हाला शिकवलेली आहे, प्रॅक्टिस पण भरपूर घेतली आहे. शून्य कटला, शून्य कटला. आता पहा 3 त्रिक 9 आणि 3 0 0 किती पट आलं, 30 पट. किती आलं, 30 पट. चला ऑप्शन क्रमांक बी, 30 पट. किती आहे, 3च्या स्थानिक किमतीच्या 9ची स्थानिक किंमत किती पट आहे, 30 पट आहे. चला पुढे जाऊया. पहा 1 ते 50 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. 1 ते 50 पर्यंत संयुक्त संख्या किती. मी तुम्हाला मूळ संख्या शिकवलेल्या आहेत, बरोबर आहे. आणि मूळ संख्या शिकवताना तुम्हाला एक नंबर सांगितला होता पाठ करायला. काय होता तो, 4 4 2 2 3 2 2 3 2. हे काय होतं, पहा हे सगळं काय होता नंबर आपला. हे तर 1 ते 10, त्याच्यानंतर 11 ते 20, त्याच्यानंतर 21 ते 30, त्याच्यानंतर 31 ते 40, त्याच्यानंतर 41 ते 50, त्याच्यानंतर 51 ते 60, त्याच्यानंतर 61 ते 70, त्याच्यानंतर 71 ते 80, त्याच्यानंतर 81 ते, आहे की नाही, 4 4 2 2 3 2 2 3 2, है ना, अशा पद्धतीने होते. 1 2 3 4 5 6 7 8 9 जे असेल ते, है की नाही. तुम्हाला एक नंबर पाठ करायला सांगितला होता, तुम्ही तो नंबर पाठही केला असेल. 4 4 3 4 4 3 2 2 3 2 2, है की नाही, अशा पद्धतीने तो नंबर होता. तर आता मला सांगा एकदम सोप्या पद्धतीने. पहा मी काय सांगितलं तुम्हाला, 1 ते 10 मध्ये मूळ संख्या किती येतात, 2 3 5 7, त्याच्यानंतर 11 ते 20 मध्ये किती येतात, 11 13 17 19. बघा किती झाल्या, 4. ह्या किती झाल्या, 4. त्याच्यानंतर याच्यामध्ये 23 आणि 29 म्हणजे किती आल्या, 2. त्याच्यानंतर पहा 31 33 ते काय येत नाही, 11 ला भाग जातो, 11 त्रिक 33, 34 तर सम आहे, 35 ला 5 ने जातो, 36 ला भाग जातो, 37 ला कशानेच भाग जात नाही म्हणून हे 37, आणि 39 ला सुद्धा भाग जातो, 13 त्रिक 39 म्हणून हे किती झाल्या, 2. मग आता पहा 4 4 2 2 म्हणजे 4 4 8 9 10 11 12, आणि आता पुन्हा 41 ते 50 मध्ये पहा 41
43 आणि 41, 43 आणि 47 किती झाल्या 3. मग पहा 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 2 12 आणि 3 14. एकूण मूळ संख्या किती आल्या 14. आता पहा 1 ते 50 मध्ये 1 ते 50 मध्ये एकूण संख्या किती आहेत 50. 50 पैकी 14 कशा आहेत मूळ आहेत आणि 1 ही संख्या मूळ नाही संयुक्त नाही म्हणून ती प्लस याच्यामध्ये 1 टाकली म्हणजे 14 आणि 1 किती झाले 15. 15 सॉरी 15 झाले नाही 4 आणि 4 8 9 10 11 12 13 14 15 सॉरी 15 झाल्या. 15 मूळ संख्या झाल्या आणि प्लस 1 म्हणजे किती झाल्या एकूण 16 संख्या झाल्या. मग 50 मधून 16 गेल्या किती उरतात 34. मग काय असेल संयुक्त संख्या किती आहेत 34. 1 ते 100 मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मी 1 ते 100 मध्ये 74 संयुक्त संख्या आहेत, 25 मूळ संख्या आहेत आणि 1 ही संयुक्तही नाही आणि मूळही नाही हे तुम्हाला माहिती आहे. सगळं आपण शिकवलेलं बरोबर. मग अशा पद्धतीने पहा काय झालं 1 ते 50 मध्ये किती संयुक्त संख्या आल्या मग 34 संयुक्त संख्या आल्या कारण मूळ संख्या 15 आणि 1 15 आणि 1 किती झाले 16 अशा पद्धतीने आलं. चला पुढे जाऊया आपण. पहा पहिल्यापासून 5 मूळ संख्यांची बेरीज. आता पहा पहिल्यापासून 5 मूळ संख्या कोणत्या आहेत 2 3 5 7 आणि 11. मग 2 आणि 3 5 5 आणि 5 10 10 आणि 7 17 17 आणि 1 18 18 ला 8 हातचा आला 1 1 आणि 1 2. पहिल्यापासून 5 मूळ संख्यांची बेरीज किती आली 28. ऑप्शन क्रमांक बी. चला पुढे जाऊया. 100 पर्यंत एकूण विषम मूळ संख्या किती. पहा 100 पर्यंत एकूण विषम मूळ संख्या किती. पहा एकमेव विषम मूळ संख्या सममूळ संख्या. सममूळ संख्या एकमेव कोणची आहे 2. आता एकूण विषम संख्या किती आहेत आपल्या 25. 1 ते 100 मध्ये पैकी काय करायचं फक्त ही 2 काढून टाकायची म्हणजे एक संख्या काढून टाकायची उरल्या किती 24. म्हणजे मग विषम मूळ संख्या किती आहेत 1 ते 100 पर्यंत 24 आहेत. एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही. एकूण 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत 25. याच्यापैकी फक्त 2 ही एकच सममूळ संख्या आहे. बाकी सगळ्या कशा आहेत विषम आहेत म्हणजे 25 मधून 1 गेली मग किती राहिल्या 24 म्हणून याचं उत्तर 24. चला पुढे जाऊ. पहा या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीतील फरक किती. पहा ही जी संख्या दिलेली आहे आपल्याला किती दिली 85 लाख 8,59,758. या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीतील फरक. पहा हे एक 5 आहे हे एक 5 आहे 2 5 आहेत. एकक दशक शतक हजार 10,000 झालं 50,000. आता हे दशक म्हणजे 50. आता 50,000 मधून 50 गेले 49,950 राहिले. तर आपल्याला तोंडी पण येते पण फरक म्हणलं की काय करायचं असते नेहमी वजाबाकी. शून्यातून शून्य गेला 0 राहिला. आता याच्यातून 0 जात नाही म्हणून इथं 4 राहिले 1 घेतला परत इथला 1 इथं घेतला इथं 9 राहिले परत इथला 1 इथं घेतला इथं 9 राहिले. 10तून 5 गेले 5 राहिले 9 ला 9 9 ला 9 4 49,950. ओके 49,950 ऑप्शन क्रमांक सी. आता पहा या संख्येतील 5च्या स्थानिक किमतीतील फरक. आता पहा संख्या काय दिली आपल्याला 85.25. सोपं आहे. आता याच्यातली हे एकक आहे हे दशक आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं मी. हे काय याला काय म्हणतो आपण दशांश. काय म्हणतो याला म्हणतो दशांश आणि याला म्हणतो शतांश. आता पहा एककच्या ठिकाणी 5 आहे म्हणून याची किंमत झाली 5. आता हे 5 कशाच्या ठिकाणी आहे शतांशच्या ठिकाणी म्हणजे दशांश नंतर दुसऱ्या स्थळावर. हे बघा हे पहिलं स्थळ आणि दुसऱ्या स्थळावर. मग आता कोणतीही संख्या संपली की तुम्हाला मी वारंवार सांगितलं की संख्या संपली की त्याच्यानंतर काय असतो दशांश असतो. संख्या संपली आपली 5 त्याच्यानंतर दशांश दिला. ही कितव्या स्थळावर आहे दुसऱ्या म्हणून इथं 0 घेतला आपण दशांश दिला. पहिल्या ठिकाणी 0 आणि इथं शतकच्या जागी शतांशच्या जागी 5. आता याची करायची वजाबाकी सोपी जावं म्हणून आपण काय करतो इथं 0 घेऊन टाकत असतो. बरोबर आहे. दशांश नंतर किती 0 घ्या त्याच्या किमतीला काय फरक पडतो का पडत नाही. मग आता 5 मधून 1 गेला 10 राहिले 4 राहिले इथं 10 झाले त्या 10तला परत इथं 1 घेतला इथं 9 राहिले. 10तून 5 गेले 5 राहिले 9 मधून 0 गेला 9च राहिले पॉईंट जशाला तसा आणि हे 4.95 4.95 ऑप्शन मध्ये उत्तरच नाही है की नाही. ऑप्शन मध्ये काय पाहिजे होतं हा म्हणजे आता फरक कितीचा विचारला आहे की नाही. याचं उत्तर किती आलं 4.95 आलं. म्हणजे याचा फरक आता बघा साधी गोष्ट आहे. एकूण संख्या किती आहेत या म्हणजे हे किती झाले 5. 5 मधून किती गेले 0.5 गेले 0.5 गेले. मग 4.95चा याच्यामध्ये फरक आहे दोघांमध्ये. कितीचा फरक आहे 4.95चा. पण 4.95 ऑप्शन कसं काय नाही याच्यामध्ये मला काही कळालं नाही. पेपरमध्ये बघ बरं एकदा पेपर घे. आहे का 4.95. हा पहिलंच ऑप्शन आहे 4.95 आहे हे ऑप्शन बघा 4.95 आहे तिथं चुकून 4.05 झाले. ठीक आहे
4.95 पहिलं ऑप्शन आहे ते चुकून 4.05 झालेलं आहे, ते दुरुस्त करून घ्या. चला ठीक आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण किती संख्या? 1 हा अंक आहे. पहा 1 ते 100 मध्ये 21 वेळा 1 येतो, शिकवलेला आहे आपण. आणि किती संख्यात येतो? तर 20 संख्यामध्ये येतो. 20 संख्यात येतो, कारण 11 मध्ये काय आहे? दोनदा आलेला आहे. 11 मध्ये दोनदा, म्हणून 20 संख्यामध्ये येतो. मग किती संख्यामध्ये येतो? 20 संख्यामध्ये. ऑप्शन क्रमांक सी. चला पुढचं गणित. 4 अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्येतील फरक किती? 4 अंकी मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येतील फरक. 4 अंकी मोठ्यात मोठी म्हणलं की किती झालं? 9,999. लहानात लहान किती झाली? 4 अंकी म्हणलं की बस 9,999 मधून 1,000 काढून टाकायचे, 8,999. गणित करायचंय काम नाही, एकदम सोपं. 8,999 कुठे? ही तर ऑप्शन क्रमांक बी. चला पुढे जाऊ. ठीक आहे, बर. चला, या अंकापासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी संख्या म्हणलं की काहीच करायचं नाही. सगळ्यात आधी मोठा अंक घ्यायचा. हे घेतला 9, त्याच्यानंतर घ्यायचं 7. उरलेल्यापैकी मोठं कोण आहे? 6. मग उरलेल्यापैकी मोठं कोण आहे? 5. मग उरलेल्यापैकी मोठं कोण आहे? 2. झालं, संपलं. आपली ही संख्या तयार झाली. काय संख्या तयार झाली? 97,652. 97,652 ऑप्शन क्रमांक बी. सगळ्याचा ऑप्शन क्रमांक बीच यायले. सगळे बीच उत्तर आहेत का? उत्तर पाठवू नका. मी किती वेळा सांगतोय तुम्हाला, उत्तर नका पाठवू बरं का. उत्तर नका पाठवू प्लीज. मी समजून सांगायला ना, तुम्हाला पेपर सोडवायला दिलेला आहे ना, तुम्ही ते पेपर सोडवा ना. पेपरमध्ये तुम्ही उत्तर दिलेत नाही तर परत परत का उत्तर दिलेत? उत्तर नका देऊ, लक्षात घ्या. चला, कोणत्या अंकाचे स्थानिक हे बंद करून टाक. टेस्ट सर्वांनी दिली पाहिजे. टेस्ट दिली नाही बरं का. आपल्याकडे एवढे मुलं आहेत, फक्त एक अर्ध्या मुलांनी सुद्धा परीक्षा दिली नाही. ज्यांनी परीक्षा दिली नाही किंवा जे रेग्युलर क्लासला हजर राहत नाहीत, त्यांनी मला कोणतीही गोष्ट बोलायची नाही. मी त्यांचं काही ऐकून घेणार नाही. जे रेग्युलर क्लासला आहेत आणि जे नियमित परीक्षा देतात त्या गोष्टींचं सगळ्यांचं मी हे करेल. पण जे लोक परीक्षा देत नाहीत किंवा रेग्युलर क्लास अटेंड करत नाहीत, त्यांनी एका शब्दानं बोलायचं नाही. आणि काय कर, हे कमेंट्स बंद करून टाक. कमेंट बंद करून टाक. चला पुढे जाऊ आपण. कोणत्या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत कोणत्याही संख्येत समानच राहते? पहा, आता आपण संख्या लिहिल्या 4 3 7 5 3. चला ठीक आहे. आता याची दर्शनी किंमत किती आहे? इथं 3. स्थानिक किंमत किती आहे? 3. पण इथं दर्शनी किंमत किती आहे? 3. आणि स्थानिक किंमत किती आहे? एकक दशक शतक हजार. 3,000. काय झाली? 3,000 झाली. पहा, या 3ची किंमत. किंवा आणखी एखादी संख्या आहे, एकक दशक शतक हजार. हा, 30,000 झाली. 57,540 असेल. अरे काय तुम्ही बसल्या जागी काड्या करायले. किती आहे? 3,000. पहा, आता परत लक्ष द्या. आता एक संख्या लिहिली आपण, 57,368. आता याच्यामध्ये सुद्धा 3 आहे. मग आपल्याला म्हणलं या 3ची दर्शनी किंमत किती? तर दर्शनी किंमत किती राहते? 3च. पण स्थानिक किंमत किती होते? 300 होते. मग आता पहा, याच्यात फरक आला की नाही? पण समजा एखादी संख्या अशी असेल 4,0,5,7,9. आता तुम्हाला विचारलं या शून्याची स्थानिक किंमत किती आहे किंवा दर्शनी किंमत किती आहे? तर स्थानिक किंमत किती येणार? 0च. आणि दर्शनी किंमत किती येणार? 0च. म्हणजे 0 हा अंक असा आहे की त्याची दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत समानच राहते. कुठेही लिहा. मग काय याचं उत्तर काय येईल? डी. ऑप्शन क्रमांक डी. 0 हा याची या अंकाची स्थानिक किंमत किंवा दर्शनी किंमत ही कोणत्याही संख्येमध्ये सारखीच असते. तिचं कुठेही स्थान बदला. एककाच्या जागी ठेवा, दशकाच्या, हजारच्या, 10,000च्या, लाखाच्या, कोटीच्या, कशाच्या जागी ठेवा. 0ला काही किंमत स्वतःची किंमत नाही. अंकांसोबत लागून आलं तर त्याची किंमत आहे, स्वतःची काही किंमत त्याला नाही. पहा, मोठ्यात मोठी 7 अंकी व मोठ्यात मोठी 5 अंकी संख्येतील फरक किती? मोठ्यात मोठी 7 अंकी संख्या कोणती असते? बस 7 वेळा 9 लिहून टाकायचा. 7 अंकी म्हणलं की 1 2 3 4 5 6 7. आता मोठ्यात मोठी 5 अंकी म्हणलं की 5 वेळा 9 लिहून टाकायचा. 1 2 3 4 5. तसं तर दोघातला फरक म्हणला की काय असते? वजा बाकी. आता हे गणित करायचं पण काम नाही. मोठ्यात मोठ्या 7 अंकी मधून मोठ्यात मोठी 5 अंकी काढली की 2 अंक उरतात. म्हणजे 99 उरतो फक्त इकडे, बाकी मग हे 5 शून्य देऊन टाकायचे. संपला विषय. 0 0 9 9 गेला 0, 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 9 ला 9 आणि 9 ला 9. 99 लाख. कुठे? ऑप्शन क्रमांक बी. चला ठीक आहे, पुढे जाऊया. खालीलपैकी सत्य विधान कोणचं? पहा, सर्व मूळ संख्या विषम असतात. विषम आहे, हा हे विषय झालं चुकून बरं का. सर्व मूळ संख्या विषम असतात. सर्व मूळ संख्या विषम असतात का? नाही. 2 ही कशी आहे? सम आहे. मूळ आहे पण सम आहे. म्हणजे सर्व मूळ संख्या विषम असतात का? नाही. म्हणजे पहिलं ऑप्शन चुकीचं आहे. आपल्याला काय विचारलं त्याने? सत्य विधान विचारलं. जे योग्य आहे, बरोबर आहे, करेक्ट आहे, खरं आहे ते विधान विचारले त्याला. सर्व संयुक्त संख्या सम असतात. काय म्हणजे ते? सर्व संयुक्त संख्या सम असतात. संयुक्त संख्या म्हणजे काय? ज्याचे
भाग पडतात किंवा ज्याला विभाजक असतात, 1 आणि 30 संख्या याच्यापेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना आपण काय म्हणतो, संयुक्त संख्या म्हणतो. सर्व संयुक्त संख्या सम असतात. पहा 15, 25 यांचे सुद्धा किंवा 33 यांचे सुद्धा काय होतात, म्हणजे विभाजक आहेत, भाग पडतात. 5 5 25, 5 3 3 गुणिले 5, मग किंवा हे 11 गुणिले 3 अशा पद्धतीनं. म्हणजे काय माहिती का, ह्या सगळ्या संख्या कशा आहेत, संयुक्त आहेत, पण त्या समच आहेत का, नाही. म्हणजे विषम संख्या सुद्धा संयुक्त असू शकतात, है ना. म्हणजे हे सुद्धा चुकीचं वाक्य आहे. आता पहा, मूळ संख्या सम किंवा विषम असतात. 100% मूळ संख्या सम किंवा विषम असतात. कारण 2 कशी आहे, सम आहे. 3 सुद्धा मूळच आहे, पण ही कशी आहे, विषम आहे. म्हणजेच मूळ संख्या समय असू शकतात आणि विषमय असू शकतात. एकदम बरोबर आहे, काय अडचण नाही. म्हणजे हे चौथं चूक आहे. चला ठीक आहे. खालीलपैकी योग्य विधान निवडा. पहा, 2 समसंख्यांचा गुणाकार विषम असतो. कधीही 2 समसंख्यांचा गुणाकार करा तुम्ही. 2 गुणिले 4 केला, 4 दोन्ही किती झाले, 8. 6 गुणिले 4 करा, 6 चोक 24. किंवा 4 गुणिले 4 करा, 4 चोक 16. किंवा 8 गुणिले 10 करा, 10 8 80. बघा, सगळ्या समसंख्यांचा गुणाकार कसा येतो, समच येतो. म्हणजे विषम येत नाही. म्हणजे पहिलं वाक्य कसं आहे, चुकलं. खालीलपैकी आपल्याला काय निवडायचं, योग्य विधान निवडायचं. पहिलं वाक्य चुकीचं आहे म्हणून आपण निवडलं नाही. दुसरं पहा, 2 विषम करा, याला चुकून विषय झाले. 2 विषम संख्यांचा गुणाकार सम असतो. 2 विषम संख्यांचा गुणाकार कसा असतो, सम असतो. पहा, 3 ही विषम संख्या आहे, त्याला 5 न गुणू आपण. 5 ही कशी, 3 5 15. काय आलं, 2 विषम संख्यांचा गुणाकार काय असतो म्हणते, हे सम. पण कसा आला इथं, विषम आला. मग सम असतो का, नाही. म्हणजे दुसरं वाक्य सुद्धा चुकलं. पहा, 2 समसंख्यांची बेरीज विषम असते. आता पहा, 2 अधिक 2 किती झाले हो, 4. 6 अधिक 4 किती झाले हो, 10. मग पहा, 2 समसंख्यांची बेरीज विषम येऊ शकते का, येऊ शकत नाही. म्हणजे हे सुद्धा वाक्य चुकलं. मग 2 विषम संख्यांची बेरीज सम असते, हे मात्र 100% खरं आहे. पहा, 3 अधिक 5, 3 आणि 5 किती झाले, 8. 2 विषम संख्यांची बेरीज किती आली, पहा, ही विषम आहे, ही सुद्धा विषम आहे. किती आली, सम आली, 8. हे सगळं आपण शिकलेलो आहोत बरं का. याच्यातलं एकही असा नवीन प्रश्न नाही की जो तुम्हाला आपण शिकवलेला नाही. सगळं शिकवलेलं आहे. ऍप मध्ये जा, परत वाटल्यास एखादं नाही आलं तर परत हा पहिला चॅप्टर संख्या ज्ञान पुन्हा पाहून घ्या. ठीक आहे. चला पहा, यम ही मूळ संख्या आहे तर खालीलपैकी योग्य विधान निवडा म्हणते. तर यम अधिक 1 ही समसंख्या असेल. पहा, यम ही कशी संख्या आहे, मूळ संख्या आहे म्हणते. आता मूळ संख्या म्हणलं असं कोणचंही गणित आले की एकदा 2 आणि एकदा 3 असे दोन्ही गृहीत धरून गणित करायचे का, कारण मूळ संख्या समही असू शकते आणि कशी असू शकते, विषमही असू शकते. म्हणून या प्रत्येक सूत्रामध्ये एकदा 2 आणि एकदा 3 टाकून पाहायचं, आपल्याला लगेच कळते. पहा, आता हे काय म्हणते, यम अधिक 1 ही समसंख्या असेल. पहा, जर आपण मूळ संख्या, यम ही काय, मूळ संख्या आहे. मग यमच्या जागेवर आपण 2 घेतलं आणि त्याच्यामध्ये जर 1 मिळवला तर उत्तर किती आलं, 3 आलं. मग पहा, समसंख्याच असेल का उत्तर, नाही. कारण उत्तर किती आलं, विषम संख्या आलं. म्हणजे हे काय झालं, चुकलं. म्हणजे यम अधिक 1 ही समसंख्या असेल का, नाही. कारण यम ही काय, मूळ संख्या. पण मूळ संख्या समय असू शकते, विषमय असू शकते. मग आपण यमच्या जागेवर 2 टाकलं आणि अधिक 1 केलं तर उत्तर 3 आलं. मग समसंख्या उत्तर आलं का, नाही आलं. म्हणून हे उत्तर चुकलं. आता काय म्हणते, यम गुणिले 1 ही विषम संख्या असेल. आता यम म्हणजे काय, तर मूळ संख्या. आपण 2 हीच मूळ संख्या धरून त्याला गुणिले 1 करू, बे 1 बे. आता काय म्हणते, विषम संख्या असेल म्हणते. यम गुणिले 1 ही विषम संख्या असेल. पण विषम संख्या आली का, नाही. 2 घेतला तर 2 गुणिले 1 किती झाले, 2 झाले. म्हणजे सम आली. आणि 3 घेतला असताना 1 केला असता तर 3 1 3. म्हणजे समय येऊ शकते गुणाकार आणि विषमय येऊ शकते. बेरीज सुद्धा 3 अधिक 1 केलं तर 4. समय येऊ शकते बेरीज आणि विषमय येऊ शकते. तसं गुणाकार सुद्धा समय येऊ शकतो आणि विषमही येऊ शकतो. आता त्याच्यानंतर पहा, यम अधिक 1 ही विषम संख्या असेल. आता यम अधिक 1 विषम संख्या असू शकते का, नाही. आपण जर ही विषम संख्या घेतली, पहिली मूळ संख्या, आणि अधिक 1 केलं तर किती आलं, 4 आलं. म्हणजे सम आलं. बरोबर आहे, हे बी चुकलं. मग आता पहा, यम अधिक 1 ही सम किंवा विषम संख्या असेल. अगदी बरोबर आहे. यम अधिक 1 ही सम किंवा विषम दोन्ही संख्या असू शकते. आपण इथंच पाहिलं. समजा एका जागी यम ची किंमत 1 घेतली आणि एका जागी यम ची किंमत 3 घेतली तर यम अधिक 1 किती झाली, 3. कशी आली, विषम संख्या आली. बरोबर आहे, बेरीज. आणि इथं जर 1 घेतला तर इथे किती झाली, 3 आणि 1 4. म्हणजे काय आलं, सम आलं. म्हणजेच यम ही जर मूळ संख्या असेल तर त्याची बेरीज सम किंवा विषम येऊ शकते. त्याचा गुणाकार सम किंवा विषम येऊ शकते. त्याची वजाबाकी सुद्धा सम किंवा विषम येऊ शकते. एवढं पक्क लक्षात ठेवायचं झालेलं आहे. चला पुढे जाऊया. खालीलपैकी योग्य विधान निवडा म्हणते. 1 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. योग्य विधान निवडायचं. 1 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे का, नाही. 1 ही सर्वात लहान कशी आहे, नैसर्गिक संख्या आहे. पूर्ण संख्या नाही, नैसर्गिक संख्या आहे. ठीक आहे. म्हणून हे विधान चुकलं. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे. बरोबर आहे. नैसर्गिक संख्यामध्ये 0 मिळवला की काय होते, पूर्ण संख्या तयार होते. म्हणून हे वाक्य बरोबर आहे. हे विधान 0 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या सर्वात लहान काय आहे, 1 आहे.
विधान ए व सी बरोबर नाही, हे दोन्ही चुकीचे आहेत. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर आहे. चला पुढे जाऊ. ए अधिक बी बरोबर 113 व ए वजा बी बरोबर 67. तर ए गुणिला बी किती? हे गणित खूप सोपं आहे, फक्त आपल्याला कळालं पाहिजे. पहा काय करायचं, काय म्हणते ते, ए अधिक बी बरोबर किती आहे म्हणते, हे समजून घ्या बरं का सगळ्यांनी, लय महत्वाचं आहे. आणि असे भरपूर गणित आहेत, त्याच्यामुळं सगळ्यात जास्त लोकांनी समजून घ्यायचं. ए अधिक बी बरोबर किती होते, 113. आणि काय म्हणते परत, ए वजा बी बरोबर किती आहे, 67. तर त्याने विचारले काय, तर त्याने ए गुणिला बी किती विचारले, ए गुणिला बी बरोबर किती हे विचारले. आता साधी गोष्ट, जेव्हा आपण असं लिहितो है की नाही, आता आपल्याला मग आता काय करावं लागेल, आपल्याला ए म्हणजे किती ते काढावं लागेल आणि बी म्हणजे किती ते काढावं लागेल. आता आपल्याला ए आणि बी किती आहेत माहिती आहे का, माहित नाही. मग आपण काय करू, आधी ए ची किंमत काढू, बी ची किंमत काढून मग त्या दोघांचा काय करू, गुणाकार करू. तर पहा याच्यामध्ये सोपी सल्ला सांगतो तुम्हाला. असं जर आपल्याला विचारलं, एका ठिकाणी विचारलं ए अधिक बी बरोबर एवढं आणि एका ठिकाणी विचारलं ए वजा बी बरोबर एवढं, तर ए व बी बरोबर किती किंवा लहानी संख्या बरोबर किती किंवा मोठी संख्या बरोबर किती, मोठी संख्या बरोबर किती, असे 3 प्रश्न तयार होतात. ए व बी ची किंमत काढायची असेल तर काय करायचं, आधी सगळ्यात आधी आपण काय करू, एक मोठी संख्या असते याच्यातली आणि एक लहान संख्या असते. आता काय करायचं, सगळ्यात आधी या दोघांची बेरीज करायची. पहा 100, आता इकडे लक्ष द्या, व्यवस्थित लक्ष द्या बरं का, तुम्हाला सोपी सल्ला सांगतो कसं करायचंय. आता काय करायचं, या दोघांची बेरीज करून टाकायची. पहा 7 आणि 3 10 ला 0, हातचा आला 1, 6 आणि 2 8. ठीक आहे, किती झाले, 6 आणि 2 8, 1 ला 1 किती आलं, 180 आलं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अधिक बिन वजा बी, अधिक वजा विरुद्ध संख्या असतात, कटून जातात. इथे किती उरले, 2 ए उरले. किती उरले, 2 ए. म्हणजे आता ही जे 180 आले, हे 2 ए ची किंमत आली. आपल्याला एकच ए पाहिजे, म्हणजे आपल्याला फक्त ए ची किंमत मिळेल. मग या 180 ला काय करायचं, 2 न भागायचं. भागितलं तर किती येतं उत्तर, 90. पहा 2 9 18 2 0 0 90 उत्तर आलं. ही आपल्याला मिळाली मोठी संख्या. म्हणजे काय मिळालं, ए समजा आहे की नाही, मोठी संख्या. आता याच्यातली लहान संख्या काढायची, तर काय करायचं, 113 वजा 67 करायचं. आधी काय केलं आपण, अधिक केलं अधिक. आता काय करायचं, वजा करायचं. आता 113 मधून 67 गेले, पहा 3 मधून 7 जात नाही, इथला एक इथं घेतला, इथं 0 राहिले. 13तून 7 गेले 6 राहिले, 0तून 6 जात नाही, 1 ला इथं घेऊ, 10तून 6 गेले 4 राहिले, 46. पण हे सुद्धा 46 कसा आला, 2 वेळा आला. याला सुद्धा भागिले 2 करायचं. मग हे किती येणार, 2 2 4 आणि 2 3 6 किती आले, 23. किती आले, 23. मग पहा मोठी संख्या किती आली, 90. लहानी संख्या किती आली, 23. असं कोणतंही गणित आलं, ए अधिक बी बरोबर 113 किंवा ए वजा बी बरोबर 67, तर ए आणि बी ची किंमत काढा. तर काय करायचं, त्या 2 संख्या काढायच्या असतील तर त्या 2 संख्येचा एकदा बेरीज करायची आणि त्याला 2 न भागायचं, एकदा वजाबाकी करायची आणि त्याला 2 न भागायचं. म्हणजे तुम्हाला मोठी संख्या आणि लहानी संख्या येते. आणि मग काय विचारलं यांचं, तर ए गुणिला बी विचारलं. मग ए किती आहे, 90 गुणिला बी किती आलं, 23. सोपं गणित आहे, 0 ला 0 देऊन टाकू, 9 त्रिक 27 ला 7, हातचे आले 2, 9 2 18, 19 20 किती आलं, 2070. हे आलं इथं ऑप्शन क्रमांक सी. पहा गणितात काय सांगितलं तुम्हाला, हे गणित एवढं सोप्या पद्धतीने सांगितलं की असं कोणतंही गणित आलं की पहा 2 संख्यांची बेरीज, काय म्हणतो मी, 2 संख्यांची बेरीज किती आहे, 2 संख्यांची बेरीज बरोबर 113 व वजाबाकी त्याच 2 संख्यांची वजाबाकी किती आहे म्हणते 67. तर त्या 2 संख्या कोणत्या, हा पहिला प्रश्न तयार झाला या प्रश्नावर. किंवा आणखी दुसरा प्रश्न कसा तयार होईल, ए अधिक बी, जे इथं दिलेलाच आहे, ए अधिक बी 113 आणि ए वजा बी एवढं. तर मग त्यांनी काय विचारलं, ए बरोबर किती आणि बी बरोबर किती. तर याच्यामध्ये किंवा आणखी काय विचारतात, किंवा लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती, असा प्रश्न विचारतात. याच्यामध्ये एकदम सोपा आहे. जे 2 दिले आपल्याला बेरीज आणि वजाबाकी, त्याचं काय करायचं, एकदा काय करायची 113 अधिक 67, एकदा काय करायची याची बेरीज करायची, या 2 संख्यांची काय करायची बेरीज करायची आणि त्याला भागिले 2 करायचं. जे उत्तर येईल ती मोठी संख्या, जे उत्तर येईल ती काय असेल, मोठी संख्या. जेव्हा आपण बेरीज करू तेव्हा जे उत्तर येईल ती मोठी संख्या. आणि जर लहान संख्या काढायची असेल तर काय करायचं, 113 वजा 67, आणि जे उत्तर येईल याची वजाबाकी जे येईल त्या वजाबाकीला काय करायचं, 2 न भागायचं. आणि जे उत्तर येईल ती मग कोणती संख्या असेल, आपली लहान संख्या. इतकं सोपं आहे, याच्यामध्ये काहीही अवघड नाही. असं कोणतंही गणित येऊ,
दोन संख्यांची बेरीज एवढी आणि दोन संख्यांची वजाबाकी तेवढी, असं जर गणित दिलं कोणचंही तर एकदम सोपं आहे, काहीच करायचं नाही. मोठी संख्या विचारली असेल तर बेरीज करायची, भागीला 2 करायचं. लहान संख्या विचारली असेल तर वजाबाकी करायची, भागीला 2 करायचं. हे आपण शिकलेलो आहोत, काय अडचण नाही. चला पुढे जाऊया. यम ही एक समसंख्या असून यम नंतर येणारी 20वी समसंख्या. पहा समसंख्या कोणत्या आहेत? 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8 ह्या समसंख्या आहेत. पहा याच्यानंतर हे किती न येते? 2 न, अधिक 2 मिळवावं लागतात. पुन्हा 4 मध्ये किती मिळवले की 6 येतात, अधिक 2 येतात. 6 मध्ये किती मिळवले की 8 येतात, अधिक 2 येतात. म्हणजे समसंख्यांमध्ये कितीचा फरक असतो? 2चा फरक असतो. मग आता क्रमानं 20 समसंख्या म्हणजे काय? 20 गुणिले 2 बरोबर किती झाले? 40. मग पहा यम ही एक समसंख्या असेल, मग यम जर समजा 2 असेल तर पुढची समसंख्या किती असतील? त्या 20 संख्या 40 अधिक 2 42. म्हणजेच पहा यम अधिक 20 येईल का यम अधिक 40? तर यम अधिक 40 उत्तर येईल. यम अधिक काय येईल? 40, कारण 20 संख्या आहेत म्हणजे 20 गुणिला 2, 20 दोन्ही 40 हे शिकवलेलं आहे आपण. चला काय अडचण नाही, पुढे जाऊया. खालीलपैकी योग्य विधान कोणते आहे निवडा. एक ही संख्या संयुक्त आहे? नाही, एक ही संयुक्त नाही. एक ही संख्या मूळ आहे? नाही, एक मूळही नाही. एक ही संख्या मूळ किंवा संयुक्त संख्या आहे? नाही. मग काय एक ही संख्या मूळ नाही आणि संयुक्त नाही, हेच आपलं उत्तर बरोबर आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हे आपला 25 मार्काचा पेपर होता, तो आपण संपवला. एकदम सोपा पेपर होता, छान होता आणि तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळायला हवे होते. ज्यांचे कटले त्यांची अडचण नाही, त्यांनी परत पुन्हा संख्या ज्ञान हे चॅप्टर पाहून घ्या. पुन्हा एकदा प्रश्नपत्रिका सोडवा, कारण आपण त्याच्यात 3 अटेम्प्ट दिलेले आहेत तुम्हाला. जर तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबला पाहत असाल तर मित्रांनो आपल्याकडं मराठी व्याकरणची बॅच आहे एटीएम गुरु एज्युकेशन मध्ये. पहा मराठी व्याकरण आणि गणित आणि नवोदय. तर याच्यामध्ये आपण काय करत असतो, हे सगळं एटीएम गुरु एज्युकेशन या ऍपवर आहे. एटीएम गुरु एज्युकेशन हे जे ऍप आहे, तर एटीएम गुरु एज्युकेशन या ऍपवरचा ह्या सगळ्या बॅचेस उपलब्ध आहेत. काहीच नाही, एकदम स्वस्त आहे. पुन्हा 100 रुपयाला मराठी व्याकरण, काही विषय नाही, एकदम स्वस्तात मस्त नंबर 1 कार्यक्रम आहे आणि जगातलं सगळ्यात भारी आपण शिकवतो. ते तुम्ही घ्या, अभ्यास करा चांगला आणि चांगले मार्क मिळवा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थांबूया इथं.